नमस्कार मंडळी, राम राम. तर कसे आहात? मस्त ना. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघतोय अगदी ढाब्यावर जशी मिळते तशी कोळंबी मसाला. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी साहित्य सांगते. कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथं बघा कांदा आहे, जिरं, मिरची, कोथिंबीर, लसूण, टोमॅटो आणि इथं ओलं खोबरं मी वापरलेलं आहे. तुम्ही सुकं पण वापरू शकता. आपण हे भाजून वगैरे घेणार नाही आहोत, डायरेक्ट आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर इथं आता मसाले घेतलेले आहेत. हळद आहे, इथं आपला आगरी कोळी मसाला आहे, थोडासा गरम मसाला आहे, पुन्हा सब्जी मसाला आहे, इथं घरचं लाल तिखट आहे आणि काश्मीरी मसाला. एवढे मसाले मी इथं वापरलेले आहेत. तुम्ही थोडेफार इकडे तिकडे करू शकता. हिंग घेतलेला आहे. इथं एक बटाटा घेतलेला आहे मी, त्याची साल काढून. आता इथं वाटण करून घेते सगळ्यात आधी. तर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची हे सगळं जे काही आपण घेतलेलं आहे, लसूण आणि थोडंसं अद्रक घ्यायचं आणि हे सगळं वाटून घ्यायचं आहे सगळ्यात आधी. तर आता वाटण आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता. भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे. आता मी इथं काय करते, इथं फोडणी देणार आहे. तर त्यासाठी बघा एक भांडं ठेवून घेतलं आहे मी. ह्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मी कढीपत्ता टाकला आहे. आता हा जो मसाला आहे ना, आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, कारण हा जो मसाला आहे ना तो कच्चा आहे. आणि आपण याच्यामध्ये आता कांदा टोमॅटो अजिबात वापरणार नाही आहोत, कारण आपण अगोदरच याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, या भाजीची चव अगदी छान लागते. आणि जसं तो कांदा टोमॅटो जसा भाजीमध्ये दिसतो ना, तसं याच्यामध्ये दिसण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि म्हणूनच ही भाजी चवीला अप्रतिम लागते. एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. आता हा मसाला भाजून झाला की आपण जे काही मसाले घेतलेले आहेत, स्पायसेस, ते टाकायचे आहेत आणि हे सुद्धा चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. मी हे काय पातळ वगैरे बनवणार नाही आहे, थोडं घट्टच ठेवणार आहे, कारण आपण सुकं बनवतोय. थोडंसं हिंग टाकलेलं आहे. आता मिक्सरचं भांडं आपल्याला त्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचेच पाणी टाकायचं, जास्त पण टाकायचं नाही आहे, कारण आपण जास्त बनवतच नाही आहोत. मुळात हे घट्टच ठेवणार आहोत भाजी. तर बघा थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे, साधारण 2-4 चमचे. ते भांडं धुवून घेतलं. बस आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं भाजून घ्यायचे आहेत हे सगळे मसाले. आता हे मसाले भाजायला थोडासा वेळ लागतो, कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की हे मसाले आपले कच्चे आहेत, त्याच्यासाठी थोडासा टाईम लागेल हे भाजायला. गॅसची फ्लेम कमी ठेवून तेल सुटेपर्यंत वाट बघायची आपल्याला, म्हणजेच भाजायचं आहे. जास्त घाई गडबड करायची नाही, तर भाजीला चव अजिबात येणार नाही, कारण मसाले कच्चे आहेत. आता हे सगळं भाजून झालं की याच्यामध्ये आपल्याला कोळंबी टाकून घ्यायची, कारण कोळंबीला कसा तो वास जो असतो ना, तो वास घालवण्यासाठी आपल्याला ती थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घेणं गरजेचं आहे. कारण मच्छीला जो वास असतो ना, तो आला तर आपली भाजी चांगली लागणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला तो वास घालवायचा आहे. त्याच्यासाठीच आपल्याला हा थोडंसं तेलामध्ये अगोदर भाजून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये पहिले भाजून घ्यायची चांगली, नंतर याच्यामध्ये आपण बटाटा टाकून घेणार आहोत. आता माझ्याकडे एकच बटाटा शिल्लक राहिला होता, त्याच्यामुळे मी तोच इथं वापरलेला आहे. तुम्ही 2-3 बटाटे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्यानुसार इथं टाकू शकता. आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे. आता आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे. अजून आपण मीठ टाकलेलं नाही आहे. आता हे याच्यामध्ये आपण थोडंसंच पाणी टाकणार आहोत, कारण पाणी टाकायची आवश्यकता पडत नाही. कोळंबी लगेच शिजते, जास्त वेळ लागत नाही कोळंबी शिजायला. आता राहिला प्रश्न बटाटा शिजण्याचा. त्याच्यासाठीच आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे काय वेळेला आपला बटाटा शिजला जाईल. कारण बटाट्याच्या फोडी थोड्याशा मोठ्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपली भाजी थोडीशी अंगवली राहील. असं म्हणतो ना की थोडीशी पातळ, पूर्ण पातळ करायची नाही, नाहीतर या भाजीची पूर्ण चव जाईल. कारण आपण कालवण बनवत नाही, सुक्की भाजी बनवतोय, अगदी कोळंबी मसाला, म्हणून आपण इथं थोडंसंच पाणी टाकायचं. आता बघा थोडंसं मी पाणी टाकलं. आता मिक्स करून घ्यायचं. मीठ पण टाकलेलं आहे मी. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे साधारण 8 ते 9 मिनटासाठी, 10 मिनटं म्हणू शकता. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, कारण याच्यात आपण पाणी पण कमी टाकलेलं आहे आणि आपल्याला जास्त पातळसुद्धा बनवायचं नाही, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल. तर तुम्ही वाट बघा आणि मस्त बघा. आता भाजी आपली शिजत आलेली आहे. आता भाजी आपली झाली, भाकरी पण झाल्यात बघा, भात पण झाला आणि मस्त आपला हा कोळंबी मसाला. तर नक्की सांगा ही माझी रेसिपी कशी वाटली. आवडली तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलला असाल तर सबस्क्राईब